Hello students, how are you and welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट येत आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. आपला सेकंड युनिट स्टार्ट केला आहे इन दॅट 2.4 माय हाऊस. ओके, सो हा जो चॅप्टर आहे यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत हे आपण आज बघणार आहोत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. राईट, सो 2.4 माय हाऊस हा जो चॅप्टर आहे हा आहे 23 पेजवरती तुमचा हा चॅप्टर आहे माय हाऊस. सो यामध्ये टोटल 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. लेट्स सी. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, लिसन, रिपीट अँड रीड. लिसन, रिपीट अँड रीड. सो इथे एक पिक्चर दाखवलं आहे जे की घराचं पिक्चर आहे आणि त्या ठिकाणी इंट्रोडक्शन देत असताना म्हटलं आहे दिस इज माय हाऊस. तर हे माझे घर आहे. आय लिव्ह हिअर विथ माय फॅमिली. तर इथे मी माझ्या कुटुंबासमवेत राहते. नेक्स्ट, या इथे पिक्चर आहे. या पिक्चरमध्ये बघा टोटल 4 ब्लॉक्स केलेले आहेत. इथे लिव्हिंग रूम दिसते, बेडरूम दिसतंय, अगेन बेडरूम अँड देन इथे किचन दिसतं. राईट, तर आवर हाऊस हॅज 2 बेडरूम्स. तर माझ्या घराचं हे आतलं चित्र. याच्यामध्ये 2 बेडरूम्स आहेत, अ किचन अँड अ लिव्हिंग रूम. तर एक लिव्हिंग रूम आणि एक किचन रूम आहे. राईट, त्यानंतर वी कुक फूड इन अ किचन. तर आम्ही आमच्या किचनमध्ये आम्हा सर्वांना जे लागतं ते अन्न बनवतो. वी वॉच टीव्ही इन अ लिव्हिंग रूम. तर आम्ही सगळेजण मिळून लिव्हिंग रूममध्ये म्हणजे आमच्या हॉलमध्ये टीव्ही बघतो. देअर इज अ स्मॉल गार्डन इन फ्रंट ऑफ आवर हाऊस. तर माझ्या घराच्या समोर असं एक छोटंसं छान असं एक गार्डन आहे. माय हाऊस इज अ ब्युटिफुल प्लेस टू लिव्ह इन. तर माझं घर हे खूप छान सुंदर असं राहण्याचे एक ठिकाण आहे. ओके, सो माय हाऊसचं अबाउट इंट्रोडक्शन देत असतानाचे हे सेंटेन्सेस त्यांनी दिलेले आहेत. तर हे छोटे छोटे सेंटेन्सेस तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीने इथे ते एक्सप्लेन केलेले आहेत. या सेंटेन्सेसमुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या हाऊसशी रिलेटेड जेव्हा इंट्रोडक्शन द्यायचं असेल तेव्हा हे युजफुल होणार आहे. बघा अगेन, दिस इज माय हाऊस. तर हे माझं घर आहे. आय लिव्ह हिअर विथ माय फॅमिली. माझ्या कुटुंबासोबत राहते. हिअर आवर हाऊस हॅज 2 बेडरूम, अ किचन अँड अ लिव्हिंग रूम. देन वी कुक फूड इन अ किचन. वी वॉच टीव्ही इन अ लिव्हिंग रूम. अगेन देअर इज अ स्मॉल गार्डन इन फ्रंट ऑफ आवर हाऊस अँड माय हाऊस इज ब्युटिफुल प्लेस टू लिव्ह इन. तर छोटे छोटे सेंटेन्सेसनी हे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सो नेक्स्ट बघूयात आपण सेकंड ॲक्टिव्हिटी, नेम द थिंग्स यू फाइंड इन युअर हाऊस. तर चला या ठिकाणी हे जे आन्सर असणार आहे हे अकॉर्डिंग टू युअर हाऊस म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तूंची नावे इथे त्याची लिस्ट इथे तुम्हाला द्यायची आहे. तर चला फॉर एक्झाम्पल मी देते. थिंग्स दॅट आय फाइंड इन माय हाऊस, सोफा, टेबल, टेलिव्हिजन, देन क्लॉक, वॉल फ्रेम म्हणजे भिंतीवरची एखादी फ्रेम असते बघा. देन किचनमध्ये इन किचन प्लेट्स, ग्लास, युटेन्सिल्स, वॉटर फिल्टर. राईट, असे आणखीन अनेक वस्तू असतात. देन इन बेडरूम, बेड इन बेडरूम, देन फोटो फ्रेम, देन मिरर. तर या सगळ्या याच्याशिवाय अजूनही तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतील तर त्याची सुद्धा तुम्ही इथं लिस्ट करू शकता. ओके, देन नेक्स्ट आहे थर्ड ॲक्टिव्हिटी, लिसन, रीड अँड राईट. तर इथे बघा आपल्याला जस्ट त्यांनी हे वर्ड दिलेले आहेत, जस्ट हे रीड करायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकमध्ये ते पुन्हा राईट करायचे आहेत. हाऊस, बेडरूम, किचन, लिव्हिंग रूम, कुक, वॉच, मदर, फादर, गार्डन, फ्रंट म्हणजे समोर, प्लेस म्हणजे ठिकाण आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर किंवा छान. ओके, देन नेक्स्ट स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
फोर्थ क्वेश्चन आहे कंप्लीट द वर्ड्स युजिंग द हेल्प बॉक्स. ओके, तर हे जे पिक्चर दिसतं आपल्याला हे आहे किचन मधलं आणि याच्यामध्ये काही काही वेगवेगळ्या ह्या गोष्टी आहेत, याचे आपल्याला नेमिंग कंप्लीट करायचं आहे. इथे आपल्याला प्लेट्स दिसत आहेत, सो इथे काय येणार PLATE प्लेट. देन इथे ॲरो दाखवला आहे आणि हा आहे जार JAR जार. तर इथे हे कप सगळे अडकवलेले आहेत आणि एका कपाकडे आपल्याला ॲरो दाखवला आहे CUP कप. देन इथे बाउलकडे दाखवलं आहे BOWL बाउल. देन ग्लास दाखवला आहे, सो ग्लास मध्ये कसं येणार GLASS ग्लास. नेक्स्ट इथे आपल्याला हा गॅस स्टोव दिसतो म्हणजे शेगडी, तर ह्याला आपण कसं आहे GAS गॅस STOVE स्टोव. चला इथे येऊया. इथे आपल्याला हातामध्ये काय दिसतंय नाईफ म्हणजेच सुरा, तर त्याचं कसं येणार KNIFE नाईफ. आणि इथे आपल्याला हा पॉट दिसतो तर POT पॉट. ओके, सो आपण हे वर्ड सगळे कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघणार आहोत आपण फिफ्थ. रीड गेस अँड राईट. तर इथे हे छोटेसे असे पझल दिलेले आहेत. हू आय एम आपल्याला गेस करायचा आहे. आय हॅव वर्ड्स बट कॅन नॉट स्पीक. तर माझ्यामध्ये शब्द आहेत पण मी बोलू शकत नाही, असं काय असतं बुक. आय कॅन फ्लाय विदाउट विंग्स अँड क्राय विदाउट आईज. तर मी बिना पंखाचा उडू शकतो आणि बिना डोळ्यांचा रडू शकतो, तर ते म्हणजेच काय क्लाउड्स. नेक्स्ट आय हॅव अ हेड अँड अ टेल बट नो बॉडी म्हणजेच कॉइन COIN कॉइन. आय एम अ टेबल विथ नो लेग्स. तर असा टेबल की ज्याला लेग्स नाहीत, पाय नाहीत, तर ते काय टाइम टेबल. आय हॅव होल्स बट स्टील होल्ड वॉटर. तुम्हाला होल्स आहेत तरी पण माझ्यामध्ये पाणी होल्ड केलं जातं, तर त्याला काय म्हणतात स्पंज SPONGE स्पंज. आय हॅव हँड्स बट कॅन नॉट क्लॅप. मला हात तर आहेत पण मी अशा टाळ्या नाही वाजवू शकत, म्हणजेच कोण मी क्लॉक. राईट, तर अशा पद्धतीने आपले हे पझल जे छोटे छोटे दिले होते आपण सॉल्व केलेले आहेत. स्टुडंट्स नेक्स्ट बघणार आहोत आपण सिक्स्थ क्वेश्चन त्यांनी दिला आहे. मेक सेंटेन्सेस फ्रॉम द वर्ड्स गिवन इन अ आन्सर स्ट्रीप. राईट, तर इथे ना इथे बघा ही आन्सर स्ट्रीप दिली आहे आणि याच्यामध्ये बुक, क्लाउड, कॉइन, देन टाइम टेबल, स्पंज आणि क्लॉक हे वर्ड दिलेले आहेत आणि या वर्डवरून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. सो चला आपण इथे मी सेंटेन्सेस बनवले आहेत. बुक, बुकवरून बुक हॅविंग मेनी पेजेस, तर हे एक सेंटेन्स बनवलं. नेक्स्ट क्लाउड्स, डार्क क्लाउड्स इन द स्काय, तर काळे ढग हे आकाशामध्ये आले आहेत. कॉइन, आय हॅव अ कॉइन ऑफ 10 रुपीज, म्हणजे माझ्याकडे 10 रुपयेचं कॉइन आहे. टाइम टेबल, टाइम टेबल मेक्स वर्क प्रॉपर, तर टाइम टेबल केल्यामुळे काय होतं जे काम आहे हे प्रॉपर वेनी होतं. स्पंज, वॉटर ॲब्सॉर्ब्ड बाय स्पंज, तर पाणी हे स्पंज थ्रू ॲब्सॉर्ब केलं जातं. क्लॉक, क्लॉक गिव्स अस प्रॉपर टायमिंग, आणि घड्याळ आपल्याला प्रॉपर टायमिंग देतं. तर तो एक वर्ड घेऊन अकॉर्डिंग टू दॅट कोणतंही सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. मी इथे फॉर एक्झाम्पल दिला आहे. चला स्टुडंट, याचबरोबर आपला हा चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.